सावधान, मुला-मुलींनी पळून जात लग्न करण्याचा मार्ग बंद. रजिस्टर लग्नाची नोटीस जाणार थेट पालकांना. पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी कायद्यात बदल. विवाह सोहळ्यातील मंगलाष्टकानंतर पुजारी शुभमंगल सावधान असा उच्चार करतो. आता हा शब्दच कायदेशीर अर्थाने लागू होण्याची वेळ येऊ शकते. गुजरात सरकारने विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक कडक करण्याचा प्रस्ताव मांडला असून लग्नापूर्वी आईवडिलांना माहिती देणे अनिवार्य करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पळून जाऊन किंवा कुटुंबियांच्या नकळत लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी मोठा अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. गुजरातनंतर महाराष्ट्रातही विवाह नोंदणी प्रक्रियेत बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सैराट चित्रपटातील प्रेमकथा महाराष्ट्रात कठीण होणार आहे. सैराट किंवा धडक चित्रपटामध्ये आपण घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न करणारी प्रेमकथा पाहिली. मात्र अशीच कथा जर आज गुजरातमध्ये घडली तर विवाह नोंदणीच्या टप्प्यावरच ती अडकू शकते. राज्य सरकारने विवाह नोंदणीचे नियम अधिक कडक करण्याचा प्रस्ताव मांडला असून प्रस्तावानुसार गुजरात मॅरेज रजिस्ट्रेशन ॲक्टमधील नियम 44 मध्ये बदल करण्यात येणार आहे. या दुरुस्तीनुसार विवाह नोंदणीसाठी अर्ज करताना वधूवराने आपल्या आईवडिलांना लग्नाची माहिती दिली असल्याचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. त्यासोबतच आईवडिलांचे आधार क्रमांक, कायमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक नोंदविणे अनिवार्य असेल. नवीन बहुस्तरीय प्रक्रियेनुसार सहाय्यक निबंधक प्रथम सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल. त्यानंतर कामकाजाच्या 10 दिवसात संबंधित पालकांना इलेक्ट्रॉनिक किंवा लेखी स्वरूपात अधिकृत सूचना पाठविली जाईल. यामुळे विवाह नोंदणी ही केवळ 2 व्यक्तींमधील करार न राहता कुटुंबालाही माहिती असलेली प्रक्रिया बनेल. याशिवाय संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पारंपरिक कागदी स्वरूपातून काढून केंद्रीकृत ऑनलाईन पोर्टलवर नेण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. अर्ज केल्यानंतर तात्काळ प्रमाणपत्र देण्याऐवजी 30 दिवसांचा अनिवार्य वेटिंग पिरियड ठेवला जाणार आहे. या कालावधीत हरकती किंवा आक्षेप नोंदविण्याची संधी उपलब्ध राहील. त्यानंतरच विवाह नोंदणी प्रमाणपत्र जारी केले जाईल. सरकारकडून हा बदल जनहिताचा असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार असून समाजात होणारी नाचक्की तसेच मुलींचा मोठे होईपर्यंत त्यांचा सांभाळ करणे, शिक्षणासाठी त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करून वयात आल्यावर क्षणात अल्पावधीत झालेल्या प्रेमापोटी जन्मदात्या आईवडिलांचा यांना विसर पडतो. यामुळे पालकांच्या मनावर मोठा आघात होऊन समाजात व भाऊबंदकीत तसेच नातेवाईकांमध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असते. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा असाच कायदा लवकरच होईल अशी अपेक्षा पालकवर्गामध्ये आहे. मराठी केसरी न्यूज नेटवर्क, मुंबई. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.